आक्रमक झालेलं सगळे तोडजाड करायचं आहे आणि जशी दीक्षाभूमी अगोदर होती तशीच पाहिजे. तर सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी कोणतीही आता आंदोलन थांबायची आवश्यकता नाही. आपलं आंदोलन सकाळपासून जे आंदोलन करताय ते यशस्वी झालेलं आहे. लोकांना या ठिकाणी हे मेट्रोचं हे अंडरग्राउंड पार्किंग पाहायचं. आज तुम्हाला समजलं का या ठिकाणी लाखो दुरून लोक बौद्ध बांधव येतात 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी. आज तुम्हाला हेच जागा भेटली तर तुम्हाला दुसऱ्या जागा भेटलीच नाही का. तुम्हाला स्थिती बंद करायचं की जे हे काम चालू आहे तुमचं हे पुढं तुम्ही बंद केलं पाहिजे. आज तुम्हाला दुसऱ्या जागी तुम्ही बांधू शकता वाटल्यास माझी बरोबर अपने हाथ में लेके कार्रवाई करना चालू किया, रोड उखाड़ना, दिवाली तोड़ना. तो मैं स्मारक समिति को बोलना चाहूँगा कि आपका जो भी स्वार्थ है आप से जो भी हुआ होगा आके जाहिर करें और ये काम रद्द कर दीजिए. लवकरात लवकर हे अंडरग्राउंड पार्किंग आहे बंद झाली पाहिजे. आमचे विवेक भाऊ, हर्षल भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाले. या ठिकाणी हे काम जसं तुम्ही सुरू केलं तसं हे काम लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि जशी दीक्षाभूमी अगोदर होती तसं तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे. जय भीम मित्रांनो. तर मी चाललो आहे दीक्षाभूमीला, मी आणि विवेक चाललो आहे. तर भावांनो, माझ्या गावावरून खूप लोक चालले, पारसणीवरून चालले, गावावरून गाड्या भरून चालल्या दीक्षाभूमीला. कारण की आज नाही का दीक्षाभूमीला अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रमण होणार आहे आणि ज्या ठिकाणी एक मेट्रोचं म्हणजे अंडरग्राउंड पार्किंगची तिथं एक बांधकाम चालू आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला हे आक्रमण भूमिका निभावायची आहे. तर माझी एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. पण काही खेद असा आहे की आमच्या गावाचे काही लोक असे आहे की जे फक्त समाजसमोर करून फक्त भाषणे देतात. असे लोक फक्त समाजापुरते किंवा भाषणापुरतेच राहतात. तर ते लोक अशा कार्यक्रमाला येणार नाही. मी पाहिलं त्या ठिकाणी मला दिसले नाही, पण सांगतोय की ते लोक फक्त भाषणापुरते आहे. ज्या वेळेस त्यांची गरज असते त्यावेळेस ते येत नाही. तर मला वाटतं की त्यांनी पण तिथं आलं पाहिजे. आता माहिती नाही मला येणार नाही येणार, पण आता बघू. आता समोर पण आम्ही चालू दीक्षाभूमीला, तुम्ही पण या आणि बघूया आता तिथं कसं काय आक्रमक होणार आहे. आणि आपण जी आपली भूमिका आहे जे त्यांनी ते बांधलेलं आहे ते त्यांनी मागे घ्यावं आणि जशी दीक्षाभूमी होती अगोदर तशी त्यांनी करून द्यावं. ठीक आहे. तर चला आम्ही आता दीक्षाभूमीला, विवेक आणि मी आहे, भेटू दीक्षाभूमीमध्ये. आम्ही पोचलो दीक्षाभूमीला. दीक्षाभूमीच्या पार्किंग एरियामध्ये आलो आहे आणि खूप गाड्या आल्या आहे. पहा लोकांची इतकी भीड आहे समोर. जसं आता आम्ही गाडी पार्किंग लावली, खूप नारी चालू आहे. चला तुम्हाला पूर्ण अपडेट दाखवतात या ठिकाणी काय चालू आहे सध्याच्या या ठिकाणी. षड्यंत्र है ताकि यहाँ पे दीक्षाभूमि पर विश्व में ये दीक्षाभूमि यानी आरएसएस का काय यहाँ पे लाखों लोग जो बुद्ध अनुयायी बौद्ध धर्म को स्वीकार करने वाले लोग आते हैं. यहाँ पे ऐसा जन सैलाब जो नहीं दिखना चाहिए और बुद्ध धर्म का प्रचार प्रसार न हो, ये आरएसएस का षड्यंत्र है. और ये चाहते हैं कि यहाँ पे जो और ये आरएसएस को हम ह्या जनता पार्टीने आरएसएसच्या लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे हे जे षड्यंत्र रचलेलं आहे ना ते फक्त. और ये स्मारक समिति के जितने भी लोग हैं उनके घर पर हम लोग जाएंगे. यहाँ की जनता खरं म्हणजे सौंदर्यीकरणाला आमचा विरोध आहे आणि सौंदर्यीकरण झालंच पाहिजे. परंतु या जनमानसामध्ये पार्किंगच्या संदर्भानं जो काही आक्रोश निर्माण झाला तर त्या आक्रोशासंबंधी स्मारक समितीच्या सदस्यांनी आणि MMRDचे जे काही हे असतील सरकारची माणसं त्या MMRDच्या लोकांनी हा जनसमूह जिथे आलेला आहे तर मला वाटते की त्यांनी या समूहासमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण जे बांधकाम इथे होत आहे या बांधकामामुळे या स्तूपाला धोका निर्माण झालेला आहे. कारण जी माती असते त्या माती ही एकसारखी नसते. मातीमध्ये अनेक लेयर असतात. अनेक लेयर खोदल्यानंतर मुरम हा निघतो तिथे आणि मग जेव्हा ते पोकल्या नसते जेव्हा त्याला ते झटका मारते ते खोदण्यासाठी
तर त्याचं व्हायब्रेशन हे कमीत कमी 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरपर्यंत त्याचा व्हायब्रेट होते आणि मग 1 फुटाच्या 1.5 फुटाच्या 500 मीटरच्या अंतरावर स्तूप असेल तर त्या पोकलेंनी तिथलं खडकावर जर ते मारलं असेल तर त्याचं व्हायब्रेट डायरेक्ट दीक्षाभूमीला त्याचं पोचलेलं आहे. त्याच्यामुळे खाली त्यांनी 4 खांबसुद्धा लावलेले आहेत. तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पिंपळ झाडाला काही धोका निर्माण होणार नाही का? पिंपळ हे विरान याच्यामध्येही निर्माण होते तर ते सुरक्षित राहील. पण ज्या आर्किटेक्चरनी या स्तूपाचं आयुष्य 100 वर्ष ठेवलं असेल तर या बांधकामामुळे या स्तूपाचं आयुष्य 50 वर्ष झालेलं आहे आणि सामान्यासमोर हा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून समितीने यावं आणि तात्काळ इथलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सौंदर्यीकरणाचं तर त्यांनी करावं. पण जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे या पार्किंगमुळे प्रदूषण होईल. उद्या एखादे अतिरेकी लोक एखादी वाहन घेऊन आले आणि तिथे ते वाहन ठेवलं आणि एखादा ब्लास्ट झाला तर स्तूपासहित हे उडून जाईल. म्हणजे पुढचे जे धोके आहे, प्रदूषणाचा धोका आहे, तिथे जे काही गाड्यांचा आवाज होईल त्या गाड्यामुळे सुद्धा या स्तूपाकडे व्हायब्रेट होईल. म्हणजे त्याला भगदाड पडू शकतात किंवा ते क्रॅक होऊ शकते. आपण जेव्हा रिंग रोडवर राहतो तर पाहतो की त्या जेव्हा गाड्या चालतात तर आपल्या घराला तडे येतात. तर मला असं वाटते की हे तडे येऊ नये याच्यासाठी ज्या काही त्यांनी उपाययोजना केल्या असतील या जनसमूहासमोर यावं आणि त्यांनी सांगावं. म्हणजे सौंदर्यीकरण करावं. पण पार्किंगची व्यवस्था जर करायची असेल तर त्यांनी जे क्रिकेट ग्राउंड आहे, ज्या क्रिकेट ग्राउंडचा पैसा जोशी नावाचा ब्राह्मण खातो त्याला थांबवायचं असेल तर तिथे पार्किंगची व्यवस्था करावी आणि ती जागा समाजासाठी उघडून द्यावी असं मी सरकारला आवाहन करतो. तर मित्रांनो, खूप असा या ठिकाणी मोर्चा चालू आहे. खूप असे न्यूज रिपोर्टर आले आहे. प्रत्येकाची राय घेऊन आले की इथं काय झालं पाहिजे. समितीने या ठिकाणी अंडरग्राऊंड जे पार्किंग केली आहे हटवली पाहिजे, दुसऱ्या जागी केलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता न्यूज रिपोर्टर प्रत्येकाचा रिव्ह्यू घेऊन राहिले आणि त्याच्यावरती त्यांची काय राय आहे तुम्हाला दाखवतो मी. हजाराची भीड आहे आणि अजून गावगावचे लोक येऊन राहिले आहे. या ठिकाणी प्रत्येक न्यूज रिपोर्टर, प्रत्येक न्यूज चॅनल या ठिकाणी आले आणि बाबासाहेबाच्या या स्मारकामध्ये जे अंडरग्राऊंड पार्किंग होऊन राहिली याच्या विरोधात हे मोर्चा आहे. लोकांचं म्हणणं आहे या 3 वाजेपर्यंत सपोज त्यांनी ॲक्शन नाही घेतली हा गड्डा बुजवण्यासाठी तर आम्ही सगळे हा गड्डा बुजवणार म्हणून. आता तुम्हाला दाखवतो जिथं बांधकाम चालू आहे म्हणजे अंडरग्राऊंडचं तुम्हाला दाखवतो मी. तर ही जे जागा या ठिकाणी ते पार्किंगची व्यवस्थेचं काम चालू आहे आणि याला विरोध आहे. तर काम तर खूप झाले याचे 40 फूटपर्यंत यांनी असा गड्डा केला आहे पार्किंगसाठी. तर हे ती काम आहे. तर हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. पण हे आहे दीक्षाभूमीचा आवार ज्या ठिकाणी 14 ऑक्टोबरला लाखोनी येतात आणि या पटांगणात राहतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता हे काम चालू आहे. तर लोकांचं म्हणणं आहे, सगळ्यांचंच म्हणणं आहे की हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे आणि या ठिकाणी जसं होतं तसंच राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांची सही या ठिकाणी यांच्या हातावर गोंदवलेली आहे. पेनाचा एक सिम्बॉल त्या ठिकाणी देण्यात आला आहे. या तरुण युवकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की ते या ठिकाणी कशासाठी आले. दादा, आणि या स्मारक समितीकडे काय म्हणणं आहे?
मला स्मारक समितीला हे म्हणा तुम्ही स्वतः परमिशन दिली आहे लोकांना या ठिकाणी हे मेट्रोचं हे अंडरग्राऊंड पार्किंग पाहण्यासाठी. आज तुम्हाला समजलं का या ठिकाणी लाखो दुरून लोक बौद्ध बांधव येतात 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी. आज तुम्हाला हेच जागा भेटली का तुम्हाला दुसऱ्या जागा भेटलीच नाही का? तुम्हाला स्थिती बंद करायचं आहे की जे हे काम चालू आहे तुमचं हे पुरं तुम्ही बंद केलं पाहिजे. आज तुम्हाला दुसऱ्या जागी तुम्ही बांधू शकता वाटल्यास माझी हे रिक्वेस्ट. बरोबर. सोबतच यावेळी आपल्यासोबत एक बांधव पुन्हा आहेत ज्यांनी या कामाचा निषेध म्हणूनही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व संघटनांचं समर्थन म्हणून बाबासाहेबांच्या सह्या असलेला टी शर्ट सुद्धा या ठिकाणी ते घालून आले आहेत. अनेक लोक या ठिकाणी निळ्या टोप्या आणि पंचशील निळे झेंडे घेऊन या ठिकाणी येत आहेत. यांनी एक बाबासाहेबांच्या सही घातलेला टी शर्ट घालून आले आहेत. त्याला काय सांगाल, काय प्रकारचं समर्थन लवकर माझा निषेध आहे या अंडरग्राऊंड पार्किंगसाठी आणि हे लवकरात लवकर हे काम स्टॉप झालं पाहिजे. कशासाठी आलं तुम्हाला हे ह्याच्यासाठी म्हणजे अरे गरिबांची अरे लेकीची ही अबू जाते ढका ढका हे रडते माय मग खाड काढू स्वामी तुम्ही काय करता समाजात काय नहीं चलेगा नहीं चलेगा काश के नाम पर विद्रुपीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा काश के नाम पर विद्रुपीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा इंटरनेशनल नेटवर्क का विजय सो इंटरनेशनल नेटवर्क का विजय सो पिशावर का मोर्चाचा विजय सो पिशावर का मोर्चाचा विजय सो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं खराब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विकास पटेल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं गरीब भी बोलो नागवंशी जय मूल्यवासी बोलो नागवंशी जय मूल्यवासी स्वयं बघा या ठिकाणी लोकांचं बघा सगळे तोडून करून राहिले. लवकरात लवकर हे काम स्टॉप झालं पाहिजे आणि लोकांनी सगळे हे तोडलेलं आहे. म्हणजे जितके हे टीना लागल्या होत्या ते सगळे तोडले. जोपर्यंत तुम्ही फुल ताकदीने तर जिथं बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी सगळे झाले. काय करतात येतं चालणं. त्याच्या विरोधात आंबेडकरी जनता जी आहे
परिसरात हे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी जे आहे ते बॅरिकेड्स लावलेले होते ते बॅरिकेड्स तोडण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आंबेडकरी समाज या ठिकाणी आले. या ठिकाणी हे काम स्टॉप झालं पाहिजे सगळ्यांची. या ठिकाणी आले मित्र तुम्ही बघू शकता, खूप काम त्यांचं चालू होतं. प्रत्येक हे बाहेर काढून ठेवला. मारून टाकते ना माले और एखादी को सल्ता भी दिए. महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. टीम जल्दी बुझाओ बुझाओ. मोदी काका मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. मोदी काका मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. मोदी मादरचोद मुर्दाबाद. तुम लोग व्यवस्था करो और यहाँ पर जो समिति है दीक्षा भूमि पर वो समिति को आज उखाड़ के फेंको. पूरी हा पूरा लोहा विकून आम्ही जेसीबी आला. आम्ही समोर आहो. आम्ही जेल सर येऊ देणार नाही. समोर आम्ही आहो. हा पूर्ण लोहा विकून आपण पूर्ण लोहा विकून येत्या समितीला आज बाहेर काढा. बरखास्त करा. लोक काही मानून नाही राहिले बघा. लोक आता पुऱ्या जितकं कन्स्ट्रक्शन केलं ना सगळं हे पाठपुर करत आता. अजूनपर्यंत याची समिती कोणती इथे अजून आली नाही, निर्णय काय घेतला नाही. लोक चिडणार नाही का? काय म्हणणं आहे आजीचं? आधी आपल्या समाजासाठी हे जागा कमी पडते. मी माझं काय म्हणणं आहे दादा, तुम्ही मंदिरं बांधल्या, तुम्ही त्याच्यानंतर पॅकिंग केल्या का? गाड्या ठेवल्या काय तुम्ही? मग तुम्हाला इथंच काऊन जड होऊन राहिलं? म्हणजे तुम्हाला काय बाबासाहेब दिसते का? इथं होता नाही. ऐका बाबासाहेब, ऐका ना सांगतो तुम्हाला, जेव्हा बाबासाहेब जिंदा होता तेव्हा तुम्हाला त्याच्या विरुद्धच होता आणि आताही नाही आहे. त्याला वाटतं ह्या समाज मागं आलाच पाहिजे. नाही येणार नाही येणार आता लोकांच्या भावनेशी खेळलं ना असं होतं. काय मानत
सांगायच्या एखादा क्वेश्चन काही? सगळे न्यूज रिपोर्टर बघा, प्रत्येकाचा आपापला चॅनल आहे न्यूजच्या, आणि इथं लोकांची राय घेत आहे. थोडा जेसीबी पाहिजे, जेसीबी. जेसीबी आणा ना, जेसीबी आणा. हां जेसीबी आणा, जेसीबी. का तुम्ही कुठून आले? अरे आज जेसीबी आणा. कुठून आले तुम्ही? आम्ही समुद्रपूर. अच्छा, काय म्हणणं आहे तुमचं? अरे का बाबा, आम्हाला बाबासाहेबांची जागा पाहिजे होती, ती धम्माची दीक्षा घेतली होती, ती आम्हाला पवित्र जागा पाहिजे, बस बाकी काही नाही पाहिजे, पार्किंग नाही पाहिजे, संपला विषय. अगो बोलत काय अर्थ आहे? हा बरोबर. तो बदमाशी त्या नागार्जुन सुराई साहेबांनी सुद्धा लेटर नाही दिलं म्हणते. तो अध्यक्ष काय भांडवल झाला, काय झाला अध्यक्ष? हे ज्या कन्स्ट्रक्शन होते ना, समितीची परमिशन घेते, समितीची परमिशन नाही द्यायला पाहिजे ते. मग देखिए, आपने अभी सवाल किए कि ये जब कंस्ट्रक्शन चालू हुआ तो समिति की परमिशन क्यों नहीं लिखी? ये तो हम, ये जनता है, ये जनता से बेहतर तो वह समिति ही बता पाएंगी. लेकिन थोड़ा सा मैं पास्ट में आपको बताना चाहूँगा. आए कुछ वर्षों से बीजेपी की सत्ता इस देश में है, और आए दिन विजयदशमी के दिन नितिन गडकरी जी और देवेंद्र फडणवीस जी को यहाँ पे बुलाया जाता है. किसी भी प्रकार के अम्बेडकराइट घराने में से किसी को नहीं बुलाया जाता है. जो भी एक्टिविस्ट काम करते हैं उनको न बुलाते हुए ब्राह्मणवादी जो बीजेपी सरकार के लोग हैं उनको बुलाया जाता है. अभी इनमें क्या उनका स्वार्थ है आपने पूछा तो मैं बताना चाहूँगा. तो उनका अंदरूनी स्वार्थ क्या है ये लोगों तक आया नहीं. तो मैं यही चाहूँगा कि वो लोगों के सामने आए और ये बात जाहिर करे. और ये अब देख रहे हैं, लोगों ने बहुत 11:30 बजे से लोग यहाँ पे जमा है. उन्होंने स्मारक समिति की राह देखी. स्मारक समिति का काम था लोगों के सामने आए और ये काम रद्द कर रहे हैं, ये जाहिर है. लेकिन वो नहीं आए तो आप देख सकते हैं कि अपने साथियों को दिखाइए कि लोग हिंसक रूप लेते हुए दिख रहे हैं, खुद ही रोडों को उखाड़ रहे हैं, ये सारी चीज कर रहे हैं. तो हम स्मारक समिति सदस्यों को लेके कार्रवाई करना चालू किया, रोड उखाड़ना, दिवाली तोड़ना. तो मैं स्मारक समिति को बोलना चाहूँगा कि आपका जो भी स्वार्थ है, आप से जो भी हुआ होगा आप आके जाहिर करें और ये काम रद्द कर दीजिए. तो जैसे का वैसे उनको चाहिए, क्योंकि यहाँ पे लोग जो आते हैं पहले से स्पेस उनको कम मिलती है. और अब पार्किंग, लोग सिर्फ पार्किंग के विरोध में है, सौंदर्यकरण के विरोध में यहाँ पे कोई भी व्यक्ति नहीं है. पार्किंग के विरोध में है, क्योंकि पार्किंग वर्ल्ड हेरिटेज है, दीक्षा भूमि है, वर्ल्ड हेरिटेज है, ए दर्जे का, ए श्रेणी का इसको महत्व प्राप्त है. तो पूरे वर्ल्ड में दीक्षा भूमि ऐसा यहाँ से धम्म पूरे भारत में गया है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 1956 में यहाँ दीक्षा दी और यहीं से भारत में पूरा धम्म गया. तो यहाँ धम्म कार्य होना चाहिए. वो छोड़ के आप यहाँ पे क्रिकेट खेलते हो, गिल्ली डंडू खेलते हो, स्पोर्ट्स अकेडमी चलाते हो, आखिर लगा के क्या रखा है? यहाँ पे 70 साल हो गए धम्म दीक्षा को, लेकिन भारत बौद्धमय करने के उसके ऊपर काम करो. भिक्षु ट्रेनिंग सेंटर खोलो, जो ब्लू प्रिंट थी बाबा साहब की, उसका काम यहाँ से दीक्षा भूमि से स्टार्ट होना चाहिए. ये सारी चीजें हैं, इसका जवाब
स्मारक समिति ने देना चाहिए और तभी ये काम जाहिर लोगों के सामने आके उन्होंने देना चाहिए। इस मौके पर मैं इतना ही कहना चाहता हूँ। जो आप लोग बोल रहे हो वही मैं बोल रहा हूँ। लगाने से फायदा नहीं है। जो भी मुझे नहीं पता समय भारत से नहीं पर सारे जगह का समय उन्होंने पेपर में अनाउंस किया था ना। वो क्या हो गया क्या वो तो सर देखो वो समिति के अध्यक्ष है वो हम लोगों के सामने नहीं है हाँ हाँ तो समोर इकडं मित्रांनो सगळे तोडताड चालू आहे। लवकरात लवकर हे काम बंद झालं पाहिजे, पुन्हा झालं नाही पाहिजे। तर आपला हर्षल भाऊ आलाय, हर्षा मागे तोडले गेले तेच तर आहे। पाय पाय पुरं तुटलं पाहिजे हा एका ह्याच्यामध्ये। तुला दवाखान्यात द्यायला लागेल। घे 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 हर्षा त्याला सपोर्ट करे। आज या ठिकाणी दीक्षाभूमीवर बघू शकता या ठिकाणी खूप आक्रमक असे लोकांची कंडिशन बघू शकता। लोक आक्रमक झालेले आहे। लवकरात लवकर हे अंडरग्राउंड पार्किंग आहे बंद झाली पाहिजे। आमचे विवेक भाऊ हर्षल भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाले। या ठिकाणी हे काम जसं तुम्ही सुरू केलं तसं हे काम लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि जशी दीक्षाभूमी अगोदर होती तसं तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे। आता मिलने जाईन, आता मिलने वगैरे इकडे थोडं तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकांचा आक्रमक झाले आहे। लोक काही मागणार आहे सगळं तोडफोड चालू आहे की लवकरात लवकर हे काम बंद झालं पाहिजे जशी दीक्षाभूमी अगोदर होती तर झालं पाहिजे। आणि या ठिकाणी तुम्ही अंडरग्राउंड पार्किंगची तुम्ही हे बांधकाम केलं होतं हे सगळं तोड्याचा सगळं प्रयत्न करून राहिले। तर माझी पण रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर काम झालं पाहिजे। आणि या ठिकाणी तुम्ही बांधकाम चालू केलं होतं याच्यावर तुम्ही जे समिती घोषित करता त्यांनी या समितीचे जे भी अध्यक्ष उपाध्यक्ष जे असेल ते लवकर लवकर येऊन स्टाफ करून पाहिजे। नाग मित्र धर्मेश पाटिल, ये जो आंदोलन की चिंगारी लग गई है पिछले 13 दिन से हमने 2 लोगों ने, बाद में 22 लोग, बाद में 150 लोग और 13 दिन में अभी भारत के बाहर भी आंदोलन हुआ भारत के बाहर। तो ये क्या है साथियों, जब 1956 को दीक्षा दिया था तो रिकॉर्ड है हमारे पास 22 एकड़ का पट्टा में उन्होंने खत्म कर दिया। अभी ये 4 एकड़ का पट्टा है यहाँ पर दीक्षा भूमि का मेला लगता है किताबें और लाखों लोग दुनिया से आते हैं और हर महीने में अलग अलग जाति के लोग बौद्ध धर्म की दीक्षा ले रहे हैं। फिर वो आते हैं यहाँ पर तो केवल रास्ते में माहौल रहेगा
चेंगरा चेंगरी होंगी, लोग मरेंगे और दीक्षा भूमि बदनाम हो जाएगी। इसलिए आगे का पट्टा बचाना के लिए हमारी जान कुर्बान हो जाए। तब आज 1 जुलाई 2024 को यहाँ पे नज़ारा देख लो क्या हो गया साथियों। ये दीक्षा भूमि बचेगी और ये मिट्टी वापस आएगी और ये जगह जैसी थी वैसा की जाएगी। ये तो चिंगारी लगी है, ये तो चिंगारी लगी, कल से देख लो साथियों। नमो बुद्धाय, जय हिंद, जय दीक्षा भूमि। मैं नागमित्र धर्मेश, इंटरनेशनल इंडिया रिकॉर्ड बुक अवार्ड प्राप्त। हा हा पाय 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 तुटलं का? हे तर आजचा पहिलाच दिवस आहे आक्रमकाचा। अमोल लांजेवार या ठिकाणी दीक्षाभूमीवर आक्रमक झालेले सगळे तोडजाड करायचं आहे आणि जशी दीक्षाभूमी अगोदर होती तशीच पाहिजे। कुठून आले तुम्ही? कारंजा। बघू शकता मित्रांनो, कारंजावरून लोक आले। ज्या ठिकाणी दीक्षाभूमीचं हे या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्था यांनी केली होती आणि लवकरात लवकर हे बंद झालं पाहिजे, त्यासाठी हे लोक या ठिकाणी आलेले आहे। तर आमच्यासोबत जुळलेले आहे आमचे खासगी मित्र ॲडव्होकेट सचिन रामटेके। काय म्हणणं आहे तुमचं या ठिकाणी आक्रमक झालेले लोक याच्याविषयी? स्मारक समिती नागपूर यांनी आंबेडकरी जनतेला कोणत्याही विश्वासात न घेता गुपचूप आणि चुपचापपणे मागील 2 ते 3 महिन्यापासून 30 ते 40 फूट खोदकाम करून इथं अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्था तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। तमाम आंबेडकरी जनतेचा रोष आपण पाहू शकता। सगळ्या लोकांचं या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध असल्यामुळे संतप्त झालेले सगळे लोक हे काम बंद पाडत आहेत। सगळ्या लोकांना हेच आहे की इथं पार्किंग होऊ देणे नाही आहे, कारण की हे दीक्षाभूमी आहे, पार्किंग भूमी नाही आहे आणि लोकांना इथे ओपन स्पेस पाहिजे आहे कार्यक्रम घेण्याकरिता। परंतु इथल्या स्मारक समितीने कोणत्याही कोणालाही विश्वासात न घेता हे काम चालू करण्याची परवानगी केलेली आहे। असं स्मारक समितीचा या सगळा जमाव हा निषेध करत आहे आणि हे काम बंद पडण्याचं काम हे सारी आंबेडकरी जनता नागपूरच्या दीक्षाभूमीवर येऊन हे सगळं काम बंद पडत आहे। याच्यानंतर पण जर हे काम जर बंद पडले नाही तर संतप्त जमाव हा पूर्ण काम JCBनं बंद करण्यात येईल आणि याला जबाबदार स्मारक समिती राहील आणि त्याचे सदस्य लोक राहतील। जय भीम, जय भारत। इकडे तर पाय बे भीम सैनिक आणि इतर राज्यातील लोक सुद्धा आले। सीताताई गवई अमरावतीवरून आल्या आहेत, अश्विनीताई वासनिक, आरू जांभूळकर ताई, त्याच्यानंतर पल्लवीताई, आमचे नितीन दादा आणि हे जे भीम सैनिक आहेत ऋषीभाऊ, हे सर्व यासाठी आले होते की स्मारक समितीसोबत जे चर्चा होणार होती अंडरग्राउंड पार्किंगसाठी त्या संबंधित। पण खूप मोठी शोकांतिका आहे की स्मारक समितीच्या एकाही व्यक्तीकडे या अंडरग्राउंड पार्किंगचं उत्तर नाही, म्हणून आंबेडकरी समाजाने 2 वाजेपर्यंत वाट बघितली आणि आपल्या भीम सैनिकांनी या भीमकन्यांनी हे अंडरग्राउंड पार्किंगचं काम ते रोखलेलं आहे। ते सर्वजण उपस्थित झालेले आहेत। जे आहे ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची। आणि परत एकदा एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही विचारांवर किंवा ऐतिहासिक गोष्टींवर तुम्ही टीका कराल, आघात कराल, तेव्हा आंबेडकरी समाज एकत्र असेल। आम्ही आमच्या जीवाची बाजी लावणार नाही, तरीसुद्धा आम्ही इथे येणार आहोत। सीताताईच्या पायाला लागलाय तरीसुद्धा ते अमरावतीहून आले। आमचे काका
यांचं आज निधन झालं, पण त्या माहितीपेक्षा मला दीक्षाभूमी महत्त्वाची वाटली. कारण हे भाऊ बहीण माझी माझी म्हटल्यापेक्षा आमची वाट बघत होती, म्हणून आम्ही इथे आलो. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला परत एकदा सांगतो की जेव्हाही तुमच्यावर अन्याय अत्याचार होईल हक्काने हात मारा. आम्ही सर्वजण सोबत होतो. तर मित्रांनो, आता या ठिकाणी पोलीस फोर्स आली आहे, कमांडो आले आहे, जे आता काय निर्णय घेतात त्या काय यांचा डिसिजन राहील आपण पाहू. IPS ऑफिसर आले होते. चालला गेला बा. तर मित्रांनो, पारशिणीवरून प्रणयभाऊ बोरकर आले, जे आता दीक्षाभूमीवर जे आक्रमक झालेली आहे जनता त्याच्याविषयी ते 2 शब्द बोलणार आहे. या ठिकाणमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगचं यांनी केलं होतं, तुमचं काय मत आहे हे आपल्याला कळत आहे. आणि या ठिकाणी जशी दीक्षाभूमी अगोदर राहिली होती तशी झाली पाहिजे. प्रथमतः तुम्ही कोणत्या गावात आले? तर मला सांगा, हे इतकं जय सल्लाभ आहे इथं मोठं उपास आले. या ठिकाणी आता अंडरग्राऊंड पार्किंगची जो व्यवस्था केली होती, बांधकाम चालू सगळे आपल्याला पाहिजे नाही. दीक्षाभूमी पहिले होती तशीच पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हेच मत आहे. जसं पहिले जो परिसर होता तसंच परिसर तसं बसलं पाहिजे. पार्किंगची गरज तर आपल्याला आहे नाही, कारण 4-4 किलोमीटर म्हणून पार्किंग ठेवून लोक आपल्या गाड्या ठेवतात बाहेर ना. दीक्षाभूमीवर आपल्या बाईक चालत येतात, म्हणून आपल्याला इथं पार्किंगची काही आवश्यकता नाही. तरी दीक्षाभूमी ज्या वेळेस जेव्हा कार्यक्रम असतो त्यावेळेस एकही गाडी आतमध्ये राहत नाही, सगळ्या गाड्या बाहेर राहतात. लोकांना इथं राहायची जागा राहत नाही. ते गाड्यासाठी पार्किंग करून नाही, निव्वळ फक्त आपला पैसे कमावता पैसे कमावच्या माध्यमातून हे काम त्यांना उभारण्यात आलेलं आहे, असंच माझे मत. किती आले काय त्याचं म्हणणं आपकी जो कभी वही काम हो रहा है, उसके लिए रिटर्न में आपको अभी मिल जाएगा पेपर. थोड़ी देर में टाइप होने के लिए गए हुए आप वही उसी चीज के लिए कर रहे हैं जो आपकी अपेक्षा है. वही याचं म्हणणं आहे, याच्या माईक मध्ये सांगितलं डॉक्युमेंट पा काय म्हणणं पाहून घ्या बरं.
बेकार है सामान बेकार तर मित्रांनो या ठिकाणी CPI आले होते, त्यांनी स्टॉक बांधला की या ठिकाणी जे त्या कामासाठी स्थगिती दिली आहे. म्हणजे हे काम आता स्टॉप झालेलं आहे आणि जशी अगोदरची जशी दीक्षाभूमीची तसंच अगोदर इथं बनणार आहे. म्हणून जे आपल्या या संदर्भात मागणं होता, राज्य शासनाने विधिमंडळात त्या संदर्भात घोषणा पण केलेली आहे आणि या ठिकाणी ज्या समितीने आपल्याला लेखी पत्र सुद्धा दिलेलं आहे. तर सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी कोणतीही आता आंदोलन थांबायची आवश्यकता नाही. आपलं आंदोलन सकाळपासून जे आंदोलन करतायत ते यशस्वी झालेलं आहे. तरी सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण जे आपल्याला आंदोलन थांबवायचं होतं ते विनंती आहे प्रशासनातर्फे की आपण सर्वांनी वरती यावं. एक विचारायचं आहे लेवल बरोबर गाईडलाईन आहे का? 10 दिवस 15 दिवस आम्हाला तुम्ही सांगा 10 दिवस 15 दिवस समाज जो आहे एक जण बोला एकच जण बोला. तुम्ही सांगा, तुम्ही जर 15 दिवस म्हणाल 10 दिवस म्हणाल तर याच्यानंतर बोला साहेब पहिले बुझा साहेब पहिले साहेब टाकून नका. 2 दिवस काय सांगतो मी वाचून सांगतो. आम्ही खाली सही करणार इकडे ऐका. शांतता खालील सही करणार. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपस्थित सदस्य पदाधिकारी आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी पवित्र दीक्षाभूमीवर उपस्थित धम्म अनुयायांची तीव्र संवेदना लक्षात घेता लिहून देत आहोत की दीक्षाभूमीवर होणाऱ्या भूमिगत वाहनतळाचे बांधकाम आज दिनांक 1 जुलै 2024 पासून तात्काळ प्रभावाने बंद करीत आहोत व सदर निर्णयाचे पत्र शासनास देऊ.